नमस्कार. आपण ऐकतोय प्राचार्य श्री अनंत दामोदर आठवले म्हणजेच परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांचं जीवनचरित्र तेजाचं चांदणं. आजचा आपला भाग चालला 19वा मायेची माणसं. वात्सल्य सिंधू आई. श्रीमती तीर्थरूप राधाबाई आठवले यांना सर्वजण मावशी म्हणत असत. मावशी फार भाग्यवान. त्यांना 2 थोर संतांचा कृपा आशीर्वाद लाभलेला आहे. त्यांची सेवा करण्याची संधी लाभलेली आहे. शिर्डीला साईबाबा घरी येऊन राधा मला भाकर वाढ असं हक्काने प्रेमाने सांगायचे. दादांनी पुत्र निर्विशेष प्रेम केलेले दामूअण्णा अल्पवयातच कालवश झाल्यामुळे दादांनी मावशींचा अतिशय प्रेमाने जिव्हाळ्याने सांभाळ केला. त्यांना कोणतीही अडचण भासू दिलीच नाही. मावशी अत्यंत कष्टाळू, परोपकारी आणि स्वच्छ अंतःकरणाच्या होत्या. मावशींनी घरी राहायला आलेल्या छगनला पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळले. घरामध्ये अनेक प्रकारचे लोक होते. सर्वांचे स्वभाव, जेवणा खाण्याच्या वेळा, त्यांची तंत्र सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरतच असायची. परंतु त्या हसतमुखाने सर्व काही सांभाळत असत. पुढे तर त्यांच्या लेकीच्या मृत्यूमुळे तिची 2 लहानगी मुलं वामन आणि प्रकाश दादा, आप्पा आणि मावशींनी सांभाळण्यासाठी आनंदाने आपल्या घरीच आणली होती. गंगूसाठी दादांनी पुष्कळ प्रयत्न केले आणि तिच्या आजारपणात मावशींनी स्वतः अव्याहत सेवा केली. त्यात यश आलं नाही. लेकीच्या निधनाचं दुःख बाजूला सारून या नातवंडांचा सांभाळ मावशींनी अत्यंत प्रेमानेच केलेला आहे. मावशींची स्मरणशक्ती चांगली होती. त्या कोणतीही वस्तू जीव लावून नीटनेटकी सांभाळून ठेवत असत. कोणत्या खोलीत कोणती वस्तू कुठे ठेवली आहे हे त्यांच्या पक्क स्मरणात असायचं. कोठीच्या खोलीत न जाता अमकी वस्तू अमक्या ठिकाणी आहे ती घेऊन ये असं त्या मोठ्या विश्वासाने सांगायच्या. सर्व कामं काळजीपूर्वकच करत असत. त्यांनी कधीही चैन केली नाही. फक्त गरजेपुरतं स्वीकारलं. दादा शिर्डीचा आणि पंढरपूरचा उत्सव झाल्यावर म्हणायचे, राधा तुला काही भांडी पात्र आणायची असतील तर ती घेऊन ये. हे पैसे घेऊन जा. तो काळ फार स्वस्ताईचा होता. त्यांनी तांब्या पितळीची मोठी मोठी जड भांडी घेऊन ठेवली होती. उत्सवाला पुरतील असा सर्व भांड्यांचा संचही करून ठेवला होता. नुसती भांडी घेतली नाही तर ती जीवापलीकडे सांभाळली देखील. वस्तूंची जपवणूक व्यवस्थितपणे कशी करावी याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजेच मावशी होत्या. चातुर्मासात मावशींचा मुक्काम बहुधा पंढरपुरातच असायचा. रोज पहाटे उठून स्नान करून त्या काकड आरती करायच्या. बाळकृष्णाला लोणी साखरेचा नैवेद्य दाखवायच्या. नातवंडांनाही द्यायच्या आणि नंतर नगर प्रदक्षिणेला बाहेर पडायच्या. घरी परतताना वाटेत श्री रुक्मिणी पांडुरंगाचं दर्शन घेऊनच त्या येत असत. पंढरपुरातील घराच्या ओसरीवर दादा, अण्णा, आप्पा आणि इतर नातेवाईकांच्या तसबिरी लावण्याची आणि ती जतन करण्याची मावशींना भारी हौस. ओसरीवर लहान मोठ्या 60 ते 70 तसबिरी लावलेल्या असत. तसंच लहान मुलांचा लहानपणचा खेळ जपून ठेवून तो नातवंडा पतवंडांपर्यंत तो हौसेने दाखवित येईल. आपल्या जुन्या आठवणींना उजळाही देत असत. विणकामात तर मावशींचा हातखंडा होता. वेळ मिळेल तेव्हा स्वेटर, गळपट्टे, आसनं, कानटोप्या, गोमुखी इत्यादी विणण्याचा त्यांचा छंद होता. त्या कधीही स्वस्त बसायच्या नाहीत. आप्पांपासून सर्व नातवंड आणि पतवंड यांच्यासाठी लोकरीचे कपडे त्यांनी स्वतः विणले आहेत. घरात येणाऱ्या सगळ्या स्त्रिया आणि मुली यांच्याकडूनच विणकाम शिकत असत. शेवटी पंढरपुरात त्या एकट्या असत. त्यावेळी वेळ जावा म्हणून आजूबाजूच्या मुलामुलींबरोबर थोडा वेळ त्या पत्तेही खेळत असत. पुढच्या घराला त्यांच्याचमुळे एक प्रकारची शान होती. मावशींचा साधा स्वयंपाकसुद्धा अत्यंत रुचकर आणि चविष्ट असायचा. साधी घडीची पोळी करावी तर ती आईनेच अगदी पातळ 4 पदर सुटलेली आणि सर्व बाजूनी खमंग भाजलेली असं आप्पा नेहमी म्हणायचे. माझ्या आईसारखी पोळी करणं कधी कोणाला जमतच नाही. पोळी खावी तर फक्त तिच्या हातचीच. आईच्या हातचं सबंध मिरची घालून फोडणी दिलेलं वरण, चिंचगुळाची आमटी आणि मंगळवेढ्याच्या ज्वारीची भाकरी याच्यापुढे पंचपक्वान्नांचा स्वयंपाकही आप्पांना फिक्का वाटत असे. घरात सतत 15-20 माणसं तरी असायची. पाहुण्यांचा राबताही असायचा. खाऊन पिऊन सुखी अशी कुटुंबाची स्थिती होती. राहणी अगदी साधी होती. हौस मोजेला वावच नसायचा. दादा राधाबाईंना म्हणायचे, राधा श्री ज्ञानोबारायांचा उत्सव हा आपला एक दागिना आहे. दासनवमी, रामनवमी, श्रीबीज षष्ठी,
सद्गुरू वामन शास्त्री महाराज पुण्यतिथी हे उत्सव सर्व आपले एक एक दागिनेच आहेत बघ. किती मोलाचे आहेत हे. या दागिन्यांच्या पुढे सोन्याच्या दागिन्यांची काय किंमत. राधाबाईंनाही खरोखर यात समाधानच असायचं. प्रपंच करावा नेटका या समर्थ उक्तीप्रमाणे राधाबाईंनी नेटका प्रपंच केला. मराठवाड्यातील सर्व भाविक मंडळी त्यांना राधामाय असं म्हणत असत आणि खरोखरच ते सगळ्यांची मायच होत्या. इसवी सन 1937 पंढरपूरला त्यांनी घरीच संत सुखूचं आख्यान सांगितलं होतं. त्यातील का निष्ठर होसी सदया ये समयी पंढरी राया माधवा हे पद त्यांनी अत्यंत भावमधुर म्हटलेलं होतं. याची आठवण कित्येकजण अजूनही सांगत असत. आप्पा मातृभक्त होते. आई म्हणजेच त्यांचं परमदैवत होतं. आईने झेललेल्या आघातांची त्यांना पूर्णपणे जाणीव होती आणि कष्टाचं स्मरणही होतं. राधाबाईंनी अनंताला हाताचा पाळणा करून आणि दृष्टीचं पांघरून घालून वाढवला होता. तो त्यांचा बहिश्चर प्राण होता. त्याचा विवाह होऊन त्याला अपत्य झालं. त्याचा संसार बघून त्या तृप्त झाल्या होत्या. त्याची विद्वत्ता, त्याचं शिक्षण, त्याची लोकप्रियता पाहून त्यांना अतिशय समाधान वाटत असत. त्यांनी आपली नातवंडसुद्धा फार प्रेमाने सांभाळली. सर्वच नातवंडावर त्यांचा सारखाच जीव होता. आप्पांची पहिली मुलगी मीरा नवसाची म्हणून तिच्याविषयी त्यांना जरा जास्त ओढा होता, तर त्यांच्या लेकीचा लहानगा प्रकाश आजीला सारखाच चिकटलेला असायचा. त्यामुळे त्याच्याविषयी त्यांना अधिक माया होती. मायेच्या माणसात गंगूबाईंचा दुसरा नंबर. गंगूताई म्हणजे सौ नलिनी मेहेंदळे. आप्पांची कनिष्ठ भगिनी गंगूताई अत्यंत देखण्या होत्या. त्यांनी त्यांच्या वडिलांचं रंगरूप घेतलं होतं. तशीच पहाडी मधुर गळ्याची देणगीही त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच मिळालेली होती. त्या अत्यंत कामसू, मनमिळावू, साध्या सरळ वृत्तीच्या होत्या. बालपणापासूनच दादांची कीर्तनाख्यानातून पदं कानावर पडत असत. उपजतच गाण्याची समजही उत्तम असल्यामुळे त्यांचं गाणं श्रवणमधुरच असायचं. त्या वाड्यात गात असल्या तर वाड्याच्या बाहेर लोक गाणं ऐकण्यासाठी येऊन उभे राहत असत. बाल अनंताच्या पहिल्या कीर्तनाला गंगूताईनेच पदांची साथ केली होती. नंतर प्रारंभीच्या 5-7 कीर्तनांची साथही बाल अनंताला मोठ्या कौतुकाने तिनेच केली होती. त्या काळाप्रमाणे गंगूताईंचा विवाह लवकर करण्यात आला. लग्नात तिचं वय 16 वर्षाचं होतं. सरदार तात्यासाहेब मेहेंदळे हे गंगूताईंचे सासरे आणि श्री विष्णुपंत हे पती. गंगूताई तात्यासाहेबांची लाडकी सून होती. तात्यासाहेब मेहेंदळे हे सुखवस्तू, कर्तबगार आणि अतिशय सज्जन गृहस्थ होते. शनिवार पेठेमध्ये त्यांचा मोठा वाडा होता. पुण्यामध्ये त्यांचा चांगला नावलौकिकही होता. तसंच विष्णुपंत हे सरकारी नोकरीत होते. आकर्षक व्यक्तिमत्वाचे, सुशिक्षित आणि स्थिर नोकरी करणारे श्री विष्णुपंत दादांना गंगूसाठी जावई म्हणून योग्य वाटले. गंगूताई यांचा विवाहानंतरचा पुण्यातील काळ अतिशय सुखात चालला होता. परंतु दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर गंगूताईंना बाळणपणातच दुखणं जडलं. दुखणं हळूहळू वाढत गेलं आणि दीर्घकालच्या आजाराने गंगूताई शके 1867 म्हणजेच इसवी सन 1945 निवर्तल्या. तिची वामन आणि प्रकाश अशी 2 अपत्य त्यावेळी फार लहान म्हणजे अनुक्रमे 4 आणि 2 वर्षाचीच होती. मुलं अगदी लहान असल्यामुळे दादा, आप्पा आणि मावशी या सर्वांनीच अतिशय आपुलकीने दोघांनाही आपल्याकडेच राहायला नेण्याचा निर्णय घेतला. राधाबाई आणि इंदिराबाई यांनी त्यांना आप्पांच्या मुलांबरोबरच वात्सल्याने वाढवलं. दोघांनाही आजोळचा अतिशय लळा होता. पुढे विष्णुपंत यांचा दुसरा विवाह झाला. मुलं चांगली मोठी होईपर्यंत आजोळीच राहिली. पुढे मोठी मुलं झाल्यावर त्यांना पाठवण्यासाठी त्यांचे वडील आणि आजोबा यांचा आग्रह होऊ लागल्यामुळे ती शनिवार पेठेतील त्यांच्या स्वतःच्या घरी राहायला गेली. दादा ज्या वेळी पुण्याहून परगावी जाण्यास निघत त्यावेळी ते स्वतः न चुकता तात्यासाहेबांच्या भेटीला जात असत. त्यांच्याकडून निघताना दादा त्यांना विनंती वजा म्हणत, तात्यासाहेब आमच्या मुलांना सांभाळा बरं, आपलं लक्ष असू द्या, आणि घरातून बाहेर पडण्यापूर्वी सर्व मुलांना खाऊसाठी पैसेही देत. परगावी असताना दादा श्री तात्यासाहेबांना पत्र पाठवून मुलांच्या खुशालीबद्दलही चौकशी करीत असत. मुलंही रोज शाळा सुटली की प्रथम मामाच्या घरी येत असत. सर्वांना भेटून खाऊन पिऊन मगच घरी जात असत. आप्पांचा त्यांना चांगलाच लळा लागलेला होता.
दादा तर दरवर्षी पंढरपूर, लोणावळा, शिर्डी इत्यादी अनेक ठिकाणी दोन्ही मुलांना आवर्जून आपल्याबरोबर घेऊन जात असत. तात्यासाहेबही आडेवेडे न घेता त्यांना पाठवत असत. दादांच्या कुठल्याही नवीन पुस्तकाचं प्रकाशन झालं की त्याची एक प्रत दादा तात्यासाहेबांना भेट म्हणून न विसरता पाठवीत असत. आप्पाही बहिणीच्या नात्याने भाऊबीजेला मेहेंदळ्यांच्याकडे ओवाळून घेण्यास न चुकता जात असत. गंगूताई मात्र त्यांच्या वडिलांप्रमाणे अल्पायुषीच ठरल्या. दामूअण्णा आणि त्या दोघेही अर्ध्या संसारातूनच उठून गेले. प्रपंचातले सुखाचे क्षण पाहणं त्यांच्या भाग्यातच नव्हतं. त्यांच्या मातोश्रींना मात्र हा दाहक वियोग जन्मभर सोसावा लागला. अपत्यवियोग आणि पतिवियोग ही दोन्ही दुःख फार कठीण आहेत. मानव भोगात परतंत्र असतो हेच स्मरणात ठेवावं लागतं. आजचा भाग आपण इथेच संपवणार आहोत, पण उद्याच्या भागात आपण परत मायेची माणसंच ऐकणार आहोत.